बटरफ्लाय मॅन. बटरफ्लाय की नको माझी इज्जत काढू. लेडीज गॉगल लावून सांगतो. बांगडे, पापलेट, सुरमई आणि प्रॉन्स. वैभव आणि याच्या या बिझनेस व्यतिरिक्त नमस्कार मित्रांनो, मी किरण पाष्टे आणि आपलं स्वागत करतोय आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर मालवण तारकर्ली फिरायचा प्लॅन करत आहे आणि मालवण तारकर्लीला येऊन कुठे राहावं हे सुचत नाही आहे. तर एक तुम्हाला बेस्ट प्लेस दाखवतो जो आपल्या मित्राचाच आहे, सी व्ह्यू तारकर्ली. इथे टोटल 16 रूम आहेत. एकदम आयस्पेस आहे. इथून तिथपर्यंत आहे. समोर कॅन्टीन एरिया आहे. थोड्या वेळाने तिकडे जाऊया आपण. या टोटल 16 रूम आहेत. त्यानंतर रूमचा नजारा असा काही असणार आहे. आतून मोठा बेड आहे. 3 लोक आरामात झोपू शकतात इथे. इथे आरसा आहे. त्यानंतर इथे सामान वगैरे ठेवू शकता तुम्ही. त्यानंतर हा बाथरूम पण एकदम आयस्पेस आहे. गीझर वगैरे आहे. इंग्लिश टॉयलेट. या साईडला TV पण आहे. त्यानंतर प्रत्येक रूम बाहेर असे झोपाळे आहेत. संध्याकाळचा नजारा याच्यापेक्षा भारी दिसेल तुम्हाला, कारण या लॅम्प लावले आहेत दोन्ही साईडला आणि मस्त असा मधून रस्ता केलेला आहे. खूप मस्त वाटेल. रात्रीचा एकदा व्ह्यू आपण दाखवूया. आणि आजूबाजूला बघितलं तर नारळाची झाडं आहेत. पूर्ण नारळ पण आहेत एकदम. इकडे त्यांचं किचन एरिया आहे आणि इकडे हॉटेलसाठी बसण्याची सुविधा, जेवायसाठी. आणि जेवणात बघूयात काय काय आज. खूप काय पदार्थ आहेत. चपाती, सलाड, बांगडे, पापलेट, सुरमई आणि प्रॉन्स. आणि हा वैभव. नंबर मी खाली मेन्शन करतो आहे. लवकर कॉन्टॅक्ट करा. आणि आपल्याकडे काय काय सुविधा? आपल्याकडे होमस्टे, रिसॉर्ट बुकिंग, त्यानंतर रेस्टॉरंटची सुविधा आहे. स्कुबा डायव्हिंग आहे, वॉटर स्पोर्ट, बोट सफर, त्यानंतर नाईट सफर, नाईट बोट सफारी जे पार्टी वगैरे करू शकतो. तर आपण रात्री दाखवणारच आहे पूर्ण दिवसाचा. तुम्ही हे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. आणि नाईट व्ह्यू असा काही असणार आहे. काय काय घेतलंस? चिकन घेतलं, राईस घेतला, रस्सा घेतला, चिकन बार्बिक्यू चिकन घेतलं, बांगडे घेतलेत, खूप काय तंदुरी बनवायला. तर भावाचा अजून एक बिझनेस आहे जो बोटीवरचा आहे. म्हणजे बोटीवर तुम्हाला काहीतरी स्पेशल असं दिवस असेल, तर पार्टी वगैरे करायची असेल तर बोटीवर तुम्ही एन्जॉय करू शकता. आणि त्याला नाईट सफारी वगैरे असं काही बोलतात. शब्द आपल्याला मला प्रॉपर माहीत नाही. तर त्यासाठी आता चाललो आहे बोटीवरती. तिथे आता एन्जॉय करायचं आहे आपल्याला. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर काल हॉटेलमध्ये गेलो. त्यानंतर त्या मित्राच्या इथे राहिलो. मित्राच्या त्या हॉटेलमध्ये गेलो. त्यानंतर रात्री बोट सफारी केली. त्याच्यासाठी पण कोणाला कॉन्टॅक्ट करायचं असेल त्याला कॉन्टॅक्ट करू शकता. मालवण तारकर्ली फिरायला आलात तर काहीतरी स्पेशल तुमचा दिवस असेल तर मस्त एन्जॉय होईल तिथे. आणि आता त्याच मित्राचं स्कुबा डायव्हिंगचं पण आहे. तर त्यासाठी आता चाललो आहे स्कुबा डायव्हिंग करायला. चला. त्याच मित्राचं स्कुबा डायव्हिंगचं पण आहे आणि प्रॉपर इथे माहिती लिहिलेली आहे काय काय त्याच्याकडे सर्व्हिस अवेलेबल आहेत. आणि वरती नंबर पण आहे. नंबर पण नोट करू शकता. आणि मी खाली पण डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देतो आहे, स्क्रीनवर नंबर येतो आहे, तर चेक करा. मालवण तारकर्ली बीचच्या जवळच ऑफिस आहे आणि सगळं तुम्हाला आसपासच भेटेल. आणि याच्याकडे पाहिजे तेवढ्या फॅसिलिटी आहेत सगळं त्याच्याकडे. त्यामुळे आलात की पहिला कॉन्टॅक्ट करा आणि एकाच ठिकाणी तुम्हाला सगळ्या सर्व्हिस अवेलेबल भेटेल. किती वेळ माहीत नाही. बटरफ्लाय मॅन. की नको माझी इज्जत काढू. लेडीज गॉगल लावून सांगतो. लेडीज गॉगल, लेडीज बिडी त्याला लिहिलंय का गॉगलला लेडीज बिडी? अरे लावून तर बघ. मिनी केरळ पण आहे. फक्त याची झाड आहेत का इकडे?
तुला मी मिनी बँडस्टँड पण दाखवेन जोगेश्वरीला आमच्या कॉलेजमध्ये. सो किरण दादाला शूज काढावे लागतील म्हणून तो मला म्हणाला की तू वरती जा आणि व्हिडिओ काढ आणि मी व्हिडिओ काढते. डायरेक्ट पाण्यात हे आपटशील मला. चला बाय. बाय बाय. परत भेटता येईल काय माहित नाही. डायरेक्ट आम्ही जाणार आहे मुंबईला इथूनच. तो तेवढंच पुसणार. मग किती नालाय का माझं काढलं बघ पेंटिंग यार. 19 कोटी पुसणार ते. चला बाय. नेक्स्ट टाइम भेटू प्रॉपर. यार काय किरण दादा यार. प्रॉपर टाइम मला फॉलो करा. भाग्यश्री एम जोईल मालवणची हाऊस. टाटा बाय. चल बाय. फॉलो करता करता माकाही फॉलो करा. तयार करली देव बघ सुलोचना बोटी पहिलाच. अभी मैं बोलूँगा, आप लोग को खाली सुनना है. ओके, फर्स्ट ऑफ ऑल गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. ओके, सो देखो ये जो डाइव साइट है इसका नाम है सरगेसम डाइव साइट. ओके, यहाँ पे हम लोग डाइव करने वाले हैं. यहाँ पे आपका डाइव कंप्लीट होगा. ओके, सो देखो ये जो एक्टिविटी है नॉन स्विमिंग एक्टिविटी. ओके, यहाँ पे आपको स्विम अलाउड नहीं है. आपके साथ के साथ हमारे स्टाफ में से कोई डाइव मास्टर रहेगा और डाइव मास्टर पर आपको स्टार्ट स्टूडेंट का अटेम्प्ट करेगा. वो नीचे लेके जाएगा, ऊपर लेके. आपको कुछ नहीं करना है, आपको स्विम नहीं करना है. ओके, अगर आप स्विम करते हो आपके साथ जो डाइवर रहेगा ना बैक साइड रहेगा. अगर आप स्विम करो तो उसको इंजर्ड कर सकते हो. राइट है, जैसे हम लोग बॉटम में जाएंगे, बॉटम में कोरल से रॉक से अगर आप बार बार स्विम करो आप खुद भी इंजर्ड हो सकते हो. थोड़ा सा स्विम मत करो, आपके जो ड्राइवर रहेगा आपको अटेम्प्ट करेगा. ओके, तो देखिए कुछ जाने के बाद हम लोग बोल नहीं सकते तो उसके लिए क्या होता है साइन लैंग्वेज. ओके, बहुत इंपॉर्टेंट है. ओके, तो उसके लिए क्या होता है साइन लैंग्वेज. साइन लैंग्वेज आपको फॉलो करना है. दिस इज फॉर कंफर्टेबल. अगर आप कंफर्टेबल हो तो आपके जो ड्राइवर है उसको साइन करना मैं कंफर्टेबल हूँ. ओके, अगर आपको अनकंफर्टेबल हो आपको सरफेस पे आना है तो ड्राइवर के वाला साइन देगा और ड्राइवर को सीधा ऊपर लेके आएगा. ओके, ड्राइवर को बॉटम तो 100% लेके जाएगा. सो ये दो ही साइन इंपॉर्टेंट है, दो ही साइन ध्यान में रखो. दिस इज फॉर कंफर्टेबल एंड दिस इज फॉर अनकंफर्टेबल. ओके, सो देखो ये जो ब्लैक वाला जैकेट दिख रहा है इसको BCD बोलते हैं. ओके, BCD यानी बॉयंसी कंट्रोल डिवाइस. ये अंडर वाटर आपका बैलेंस मेंटेन करता है. ओके, बैलेंस मेंटेन कैसे करता है वो डाइवर करेगा, आपको नहीं करना. ओके, तो देखो ये जो दिख रहा है इसको डाइविंग मास्क बोलते हैं. मास्क जब आप वेयर करो तो अंडर वाटर ना, जब आप ये मास्क वेयर करोगे तो उसमें आपका नाक सील हो जाएगा, नोज सील हो जाएगा. ओके, सो यू नीड टू ब्रीथ फ्रॉम योर माउथ. ओके, नाक कैसे नहीं करना है, मुंह से लेना है, मुंह से छोड़ना है. ओके, वो मुंह से लेना है, मुंह से. अगर आप नाक से सांस लेने की कोशिश करोगे तो क्या होता है ये जो मास्क है ना लीक हो जाएगा अंडर वाटर. पहले लीक होता है तो इसमें वाटर आएगा. इसमें वाटर है तो आपने 100% पैनिक हो जाएगा. अगर आप नाक से ब्रीथ आउट करो तो जो ग्लास है इसमें फॉग आता है. इसमें फॉग आता है तो कुछ क्लियर नहीं देगा, आपको पूरा डाइविंग वेस्ट जाएगा. ओके, तो क्या करना है आपको मुंह से ही लेना है, मुंह से ही छोड़ना है. वो कैसे करना है यहाँ पे देखो, ये जो दिख रहा है ब्लैक वाला इसको रेगुलेटर बोलते हैं. अंडर वाटर आपका लाइफ लाइन है. ओके, तो देखो इसके आगे देखो जो व्हाइट वाला रबर दिख रहा है इसके आगे देखो 2 पॉइंट है. 2 पॉइंट को ना टीथ होल्डर बोलते हैं. टीथ होल्डर मतलब आपके दांतों के जॉ में आपको बाइट करके पकड़ना है. यहाँ पे जॉ में बाइट करके पकड़ो, आपको लिप्स से यहाँ से कवर होना चाहिए. ओके, लिप्स आपको पूरा O शेप में कवर, जैसे लेडीज लोग पाउट करते हैं सिंपल पाउट करके पकड़ो. ओके, लिप्स का मूवमेंट नहीं करना है. एक बार पाउट किया तो लिप्स का मूवमेंट नहीं करना है. लिप्स का मूवमेंट क्यों नहीं करना है, इसमें से एयर आपको अपने आप नहीं आएगा. इसमें से एयर आपको क्या करना है, सक करना है, खींचना है. जैसे हम लोग स्ट्रॉ से गोल्ड पीते हैं ना, सेम खींचना है छोड़ना है, खींचना है छोड़ना है, बस इतना ही करना है. ओके, लाइक यहाँ पे देखो ओके, जस्ट खींचना है छोड़ना है, बस इतना ही करना है. तो देखो नीचे जाने के बाद जैसे हम लोग सरफेस से बॉटम में जाएंगे तो क्या होता है हमारा ईयर्स पे थोड़ा सा पेन होना लगता है. मतलब लाइक एयर प्रेशर आता है जैसे हम लोग फ्लाइट में फील करते हैं ना सेम. तो यहाँ पे जो प्रेशर आएगा आपके एयर प्रेशर आएगा तो आपको क्या करना है इक्वलाइज करना है. वो कैसे इक्वलाइज करना है, सब लोग मेरे साथ एक एक्टिविटीज़ करना है. ओके, सब लोग मेरे साथ एक्टिविटीज है. एक लंबा एक डीप ब्रीथ करो, एक नाक, एक हाथ से नाक पिंच करो और नाक में जो आपने ब्रीथ लिया नाक से थ्रो करो. मतलब नाक से ब्रीथ आउट करने की कोशिश करो, लेकिन नाक से ब्रीथ आउट करने नहीं. कानों में हल्का सा एक पॉप सा आवाज आएगा. ओके, आया ना, अपने जो ब्रीथ लिया ना वो साइनस सीरेमेंट होकर हम लोग के कानों पे एयर ड्रम को फील करती है. ओके, वैसे आपको एयर प्रेशर इक्वलाइज करना है. जैसे आपको हम लोग सरफेस से बॉटम में जाएंगे, बॉटम में जाएंगे तो आपके ईयर आपका पेन होना शुरू करेगा. तब आपको ये एक्टिविटीज़ करना है. ओके, आपको 10 बार, अगर आप 10 बार आपका प्रेशर आए 10 बार एक्टिविटीज़ करना है. ओके, आपको सर बाद में अगर आप एक्टिवलाइज नहीं कर सकते तो आप डाइव कंटिन्यू मत करो क्योंकि बहुत मतलब आपके लाइफ टाइम इंजरी हो सकते हैं. ओके, तो यहाँ पे अभी कोई मेडिकली सब लोग फिट है ना, कोई अस्थमा कोई BP नहीं है ना, सब लोग मेडिकली फिट है ना, सब लोग डाइव के लिए रेडी है ना.
आपके साथ ड्राइवर है उसको फॉलो करना है और एंजॉय करना है. ओके, एंजॉय ऑल ऑफ यू. श्वास घ्यायला त्रास होते काय? होते बरोबर. ट्राय कर पाण्यात. कसा वाटला? लास्टला हाताला क्रॅम्प आला. काय बोला, माझे बघितले काय? कानावर प्रेशर आलं जरासा. तर मित्रांनो आता निघतोय घरी जायला आणि आता आलोय वैभवच्या रूमवरती. सगळं ॲक्टिव्हिटी वगैरे सगळं झालं आणि वैभवचा रूम तर बघितला प्रॉपर बीचच्या समोरच आहे. काल आपण आपली बोट समोरच होती, जी काल रात्री बोट घेऊन गेलो होती आणि त्याच्याबरोबर समोर इथे त्याचं घर आहे. आणि आता लास्टचा दिवस आहे. लास्टचा दिवस काही तास राहिलेले आहेत मुंबईला पोचायला. तारकर्लीला आलात की खाली नंबर मेन्शन केलेला आहे, तिकडे कॉन्टॅक्ट करा आणि खूप मजा घ्याल आणि सगळे ॲक्टिव्हिटी तिथे भेटतील तुम्हाला एकाच ठिकाणी. त्यानंतर हा वैभव आणि याच्या या बिझनेस व्यतिरिक्त चड्डीवाला माणूस आहे. तरी काय काय बिझनेस आहेत तुझे? 3 प्रकारचे बिझनेस आहेत ना आपल्याकडे? स्कुबा डायव्हिंग आहे, बोट सफर आहे, बॅकवॉटर सफर, त्यानंतर वॉटर स्पोर्ट पॅरासेलिंग आपण अरेंज करून देतो, नाईट सफर आहे, त्यानंतर हॉटेल व्यवसाय आहे आपला. खूप काय काय. आणि दुसरं सामाजिक कार्य म्हणजे समुद्रात समुद्रात बुडून वगैरे मरण पावतात त्यांना रेस्क्यू करण्याचं काम किंवा कुठेतरी अडकतात अशा ठिकाणी जिथे जाऊ शकत नाही लोक बाकीची, तिथे हे रेस्क्यू करू शकतो. हा टीम आहे की एक कसं? हो, टीम पण आहे आपली. आता जय बालाजी रेस्क्यू टीम म्हणून आदर्श रक्तदाता वैभव खोबरेकर. ओके, दर 3 महिन्यांनी रक्त देतोस? हो. ओके, म्हणजे चांगलं काम पण चांगलं चालू आहे. आणि स्वामींचा भक्त आहेस तू? दत्त महाराज आणि स्वामी. दत्त महाराज आणि स्वामी. तर नक्कीच अजून तो समोरचा पण हॉटेल लवकरच घेशील तू? नक्कीच घेऊया. हो, आशीर्वाद. येस, आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा तुझ्यासोबत आहेत आणि लवकरच आम्हाला त्या हॉटेलमध्ये राहायला मिळेल. नेक्स्ट टाइम आलं की येऊ आपण तिकडे. नक्कीच नक्की. आणि पण कसं वाटणार तू एकदम समुद्राच्या समोर घर तुझं, कसं वाटतं तुला? लहान असताना? लहानपणापासूनच आम्ही इकडे होते, तसं काही वाटत नाही. आम्हाला एकदम तिकडे दादरला जावं लागतं समुद्र बघायला. त्यांना उठले की समुद्र दिसतंय समोर. मला चुनाभट्टीवरून दादरला, आम्हाला खेडवरून दापोलीला 40 किलोमीटर आहे. तर व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.